नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये। तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदमय जाऊ। तर आज एक डेली व्लॉग आहे। डेली व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आता काय चाललंय बिल्या, हे सारखं चालू असतं। आता सकाळची सर्व किचनमधील कामे आवरलेली आहेत, तर आता निवांत वेळेमध्ये कपाट ऑर्गनायझेशन करणार आहे, तर ते तुमच्याबरोबर ती शेअर करणार आहे। पाहू शकता किती मेसी असं झालेलं आहे। तर आता व्यवस्थित सर्व आपण कपडे छानपैकी असे लावून घेणार आहे। तर मी तुमच्याबरोबर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कपडे कसे ठेवते तर ते शेअर करणार आहे। सुरुवातीला यातील सर्व कपडे वेगवेगळी करून घ्यायची, जे लागतात घालायचे आहेत ते व्यवस्थित अशा घड्या घालून घ्यायच्या। व्यवस्थित अशा घड्या घालून ठेवल्या म्हणजे कमी जागेमध्ये जास्त अशी कपडे राहतात। तर पाहू शकता मी सर्व यातील कपडे काढून वेगवेगळी घड्या घालून घेणार आहे व त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे ठेवलेले आहेत ते कपडे। सर्व काढून झाल्यानंतर कपाटातील कप्पा हा व्यवस्थित कोरड्या नॅपकिननी पुसून घ्यावा। ओला नॅपकिन वापरायचा नाही, तर तिथे मॉइश्चर धरते। पुसून झाल्यानंतर यामध्ये एक पेपर अंतरायचा, म्हणजे आपले खाली कपडेही खराब होणार नाही व खराब झालं तर आपण पेपर तसंच टाकून देऊ शकतो। तर मागच्या साईडला मी सर्व पॅन्ट व पुढे शर्ट व टी शर्ट वेगळे ठेवलेले आहे। रुमालासाठी अशा प्रकारे एक मोबाईलचा रिकामा बॉक्स आहे, तर तो ठेवलेला आहे। रुमाल सध्या धुण्यात आहेत त्यामुळे मी टाकलेले नाहीत व मध्ये बारीक कपडे व अशा प्रकारे आता माझे सर्व वरचे कपडेही मी व्यवस्थित कड्या घालून ठेवलेले आहेत। तर हे ऑर्गनायझेशन आवडले की नाही ते मला नक्की सांगा। स्पेशल चहा छान झाला आहे, पिलीच नाही अजून। कसं चोखतंय बघ की नाही, वाद झालं बासे परा, त्याला सवय आहे चहाची। काय ना व्हिडिओ काढती काय, मेंदू वडा सांबर द्या की तिकडं। कसं झालंय सांगायचं, सांगे बाबा। एक तर नवऱ्याने हौसने पहिल्यांदा गिफ्ट आणलंय। घाला दिसतंय एवढं वय पार पॅक। ये पिल्या गपकी, कसं दिसतंय बघा। अरे पिल्या लात मारशील त्याला तू, हो कशी कसरत चालली या दिसतंय भारी, लय भारी दिसते पिल्या।